Hello students and welcome to the Math Foundation by Purva. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 चे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. राईट? तर तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण प्रॅक्टिस सेट 5.1 चे सगळे क्वेश्चन्स बघणार आहोत. सगळे क्वेश्चन्स जे आता स्क्रीनवर येत आहे प्रॅक्टिस सेट 5.1 चे ऑल क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण एकदम सिंपल मेथडने हे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. असे मेथड आपण यूज करू की क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला हे क्वेश्चन्स आले तुम्हाला फुल मार्क्स मिळायला पाहिजे आणि सगळ्यात कमी वेळ लागायला पाहिजे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे क्वेश्चन विथ फुल सोल्युशन बघणार आहोत. तर सुरू करूया प्रॅक्टिस सेट 5.1 चा फर्स्ट क्वेश्चन. याच्यात आपल्याला फाइंड आउट काय करायचं आधी ते बघू. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की पॉसिबिलिटीज किती आहे प्रत्येक इव्हेंटसाठी. क्वेश्चन फर्स्ट आहे, वनिता नोज द फॉलोइंग साइट इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वेकेशन. अजिंठा, महाबलेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. ह्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन वाचला. क्वेश्चनमधून तुम्हाला काय काय समजलं? वनिता नावाची मुलगी आहे आणि तिला ट्रिप काढायची म्हणजे तिला फिरायला जायचं आहे आणि तिने आत्ता मी जे वाचून दाखवले एवढे सगळ्या गावांची नावं लिहून ठेवली आहे एका नोटबुकवर की समर वेकेशनमध्ये मला ह्या चार पाच गावांपैकी कुठल्या तरी एका गावाला जायचंच आहे. कळाला क्वेश्चन? आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला पॉसिबिलिटीज फाइंड आउट करायच्या आहे की ती कुठल्या गावाला जाऊ शकते. सगळ्यात सिंपल क्वेश्चन असेल हा. तिने ऑलरेडी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे की ती कुठं कुठं जाणार आहे आणि त्याच ऑफकोर्स पॉसिबिलिटीज असतील. बरोबर? तिने आपल्याला सांगितलंय की अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवनला ती जाणार आहे. म्हणजे त्यात सगळ्या पॉसिबिलिटीज असतील. तर हे सगळे टोटल किती झाले मग? नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इक्वल टू आपल्याकडे आले 8. कळला क्वेश्चन कसं सॉल्व केलं आपण? आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. अ डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं काय आहे की आपल्याकडे एक वीक आहे. वीक म्हणजे आपण म्हणतो आठवडा. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? गुड, 7 डेज असतात. आणि ते डेज कुठले असतात? यस. सो पॉसिबिलिटीजमध्ये काय येणार? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. कारण क्वेश्चनमध्येच सांगितलं आहे की पूर्ण एका वीकमधला एक दिवस कुठला तरी चूज करायचा आहे. पण एक वीक चूज करण्यासाठी आपल्याला आधी सगळे डेज माहिती पाहिजे म्हणून आपण त्या पॉसिबिलिटीजमध्ये लिहून घेतले. सो आपण जर काउंट केलं तर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती येणार? 7. गुड. तुम्हाला ऑलरेडी प्रोबॅबिलिटीचे कन्सेप्ट क्लिअर झालेत कारण तुम्ही इतके छान आन्सर्स देत आहेत आणि तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट पण क्लिअर झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन अजून आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता पत्ते ऑफकोर्स सगळ्यांना पत्त्यांबद्दल माहितीच आहे पण इन डिटेल माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण प्रोबॅबिलिटी बघतोय. आपल्याकडे एक पत्त्यांचा पॅक आहे ज्याच्यात आपल्याला माहिती किती कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. त्याच्यात काही रेड कलरचे असतात आणि काही ग्रीन कलरचे. हाफ ऑफ डिवाइड केलेलं असतं. काही म्हणजे किती? 26 रेड कार्ड आले आणि 26 ब्लॅक कार्ड आले. रेड कार्ड पण 2 टाईपचे असतात. एक हार्ट टाईपचं असतं ज्याच्यात 13 कार्ड्स असतात आणि दुसरा डायमंड टाईपचं असतं ज्याच्यात 13 कार्ड्स असतात. सेम ब्लॅकमध्ये पण 2 कार्ड्स असतात, एक क्लब आणि एक स्पेड आणि दोघं पण 13 असतात. ही डायग्राम तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही प्रोबॅबिलिटीचे जिथं नोट्स काढताय तिथं ही डायग्राम सगळ्यात आधी हा व्हिडिओ पॉज करून काढून घ्या कारण ह्या डायग्रामवर तुमचे पॅक ऑफ 52 कार्ड्सचे सगळे क्वेश्चन सॉल्व होतील.
सो ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते एक्झाममध्ये पण लिहू शकतात किंवा एक्झाममध्ये जर अशा टाईपचं क्वेश्चन आलं तर सेम टू सेम डायग्राम काढायची आणि त्याच्यावरून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील याची गॅरंटी. आता आपण इथं बघू. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. सो नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असतील मग? ऑफकोर्स 52, राईट. कारण आपल्याकडे कार्ड्सच फक्त 52 आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि हा लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.1चा. वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. सिलेक्ट वन कार्ड रँडमली. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? आपल्याकडे असे डिफरंट कार्ड्स आहे असा क्वेश्चन म्हणतोय आणि प्रत्येक कार्डवर नंबर लिहिलाय. नंबर कुठून आहे? 10, 11 असं करत 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 लास्ट नंबर आहे 20. तो 10 पासून तर 20 पर्यंतचे कार्ड्स आपल्याकडे आहेत असं या क्वेश्चनमध्ये सांगितलंय आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती आहे. तर सिंपल, जेवढे कार्ड्स होते ते सगळे कार्ड्स आधी मी पॉसिबिलिटीजमध्ये ड्रॉ करून घेतले. सो काय केलं मी? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 या सगळ्यांचे मी कार्ड्स ड्रॉ केले. आता याचं काउंट केलं तर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असतील मग? 11. गुड. आपण क्वेश्चन तुमचा 5 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झालेला आहे. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1चे 4ही क्वेश्चनचे आन्सर समजले असतील. आपण कसे कॅल्क्युलेट केले, किती इझी पद्धतीने समजलेलं आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात. आणि तुम्हाला कुठं डिफिकल्टी वाटली किंवा तुम्हाला कुठल्या क्वेश्चनचा आन्सर कमी वाटत असेल, नाही समजलं असेल, ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि थोडा पण समजला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा